नमस्कार पालकांनो, नुकतेच मुंबईमध्ये वर्ग 8वीच्या मुलाचा त्याच्याच मित्रांनी क्षुल्लक कारणावरून खून केला व ज्या जीवाने तो गेला आणि बाकीचे सुद्धा जिवंतपणी त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले, असे का घडले असावे, याची जबाबदारी कोण घेणार? आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. शाळेत शिकणाऱ्या आपल्या मुलींच्या मित्रमैत्रिणीबद्दल पालकांनी नेमकी कोणती माहिती ठेवावी या विषयावर. कारण मुलांचं भवितव्य घडवण्यात घर आणि मित्रपरिवार या दोघांचाही खूप मोठा सिंहाचा वाटा असतो. सर्वप्रथम मित्र कोण आहेत? पालकांनी हे जाणून घ्यावे की तुमच्या मुलीचे जवळचे मित्र मैत्रिणी कोण आहेत, ते कोणत्या शाळेत किंवा वर्गात आहेत, त्यांचे वागणे, त्यांच्या सवयी कशा आहेत. कारण लक्षात ठेवा, मित्रांचा स्वभाव, त्यांच्या अभ्यासाची सवय, शिस्त याचा थेट परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होत असतो. मित्रपरिवाराचा प्रभाव कसा काम करतो? मुलं ज्या वातावरणात जास्त वेळ घालवतात तसंच ते बनतात. मित्र अभ्यासू आहेत का? ते सकारात्मक बोलतात का? तसेच त्यांची भाषा, सवयी, मोबाईल वापर कसा आहे, या सर्व वाईट सवयी कळत नकळत आपल्या पाल्याला सुद्धा लागू शकतात आणि चांगल्या सवयीसुद्धा लागू शकतात. सोबतच सोशल मीडिया आणि ऑनलाईन मित्र आजकाल फक्त शाळेतले किंवा कॉलनीतलेच नाही तर मोबाईलमधील मित्रसुद्धा तितकेच प्रभाव टाकतात. त्यामुळे आपले मुलं-मुली कोणत्या ग्रुपमध्ये आहेत, त्यांचा व्हॉट्सअपचा काही ग्रुप आहे का, कोणाशी चॅट करतात का, गेमिंगच्या मित्र कोणी आहे का, गेमिंगमध्ये काही कॉम्पिटिशन सुरू आहे का, याची पूर्ण चौकशी करणे शक्य होणार नाही, पण जागरूकता असावी. अधूनमधून आपण ते चेक करत राहावं. सोबतच मुलांशी संवाद ठेवणे सर्वात महत्त्वाचं. मुलांना घाबरवू नये, त्यांना समजून घ्यावे. दररोज 10 ते 15 मिनटं त्यांच्याशी चर्चा करावी व त्याचा दिवसभरातला जो काही करिक्युलम होता तो समजून घ्यावा. आज कोणासोबत वेळ घालवला, तुझा बेस्ट फ्रेंड कोणता आहे, कोणामुळे तुला आनंद होतो. मुलं मोकळेपणाने बोलू लागली की अर्धी समस्या तिथेच सुटते व होणारे मोठे संकट आपण टाळू शकतो. तसेच त्यांचे रेड फ्लॅग्स ओळखणे. जर अचानक त्या विद्यार्थ्याच्या अभ्यासामध्ये घट आपल्याला जाणवली किंवा त्याची चिडचिड वाढली असेल किंवा त्याचं खोटं बोलण्याचं प्रमाण वाढलं असेल, असं जर आपल्या निदर्शनास आलं किंवा एखाद्या वेळेस मोबाईल लपवणं असेल किंवा घरच्यांपासून अलिप्त किंवा दूर राहण्यासाठी तो तयार होत असेल, असं जर दिसलं तर मित्रपरिवार तपासण्याची वेळ आली आहे असे आपल्याला लक्षात येईल. सोबतच मित्रांना घरी बोलवणे, मुलांचे मित्र कोण आहेत, मुलींचे मित्र कोण आहेत, त्यांच्याशी संवाद साधा, त्यांच्या पालकांशी ओळख करून घ्या, त्यांच्या पालकांबद्दलची जास्तीची माहिती घ्या. हे नातं नियंत्रणासाठी नाही तर विश्वासासाठी असावं, असं आपल्या सर्वांना मी प्रतिपादन करतो. कितीही जवळचे मित्र असले तरी वेळेचे बंधन टाकणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. रात्री उशिरापर्यंत फिरणे किंवा वाढदिवस व इतर पार्ट्या यावर सुद्धा आपण बंदी टाकायला पाहिजे. संध्याकाळी कुटुंबातील सर्व लहान मोठ्यांनी एकत्र असावं असा कटाक्ष जर आपल्या परिवाराने घातला तर सर्वजण त्या ठिकाणी एका ठिकाणी थांबतील व संध्याकाळचं जेवण किंवा चर्चा सोबत करतील. पालकांनो, मुलांवर विश्वास ठेवा, पण सोबतच जागरूक राहा. मित्र आपण बदलवू शकतो, पण पालकांचा आधार हा आयुष्यभरासाठी कायम असतो. जर हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्यासारख्या इतर अनेक पालकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. धन्यवाद.